आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलंस देवा, ह्या मुलीला आपण आपल्या घरी आसरा दिला. जेव्हा ही कठीण परिस्थितीत होती तेव्हा हिला आधार दिला, मदत केली हिची. आणि हिने काय केलं? काय ग? हा, मगाशी अगदी छाती ठोकपणे सांगत होतीस ना की माझ्याकडे दागिने नाहीत, मी नाही चोरले दागिने. मग हे काय आहे? अजून किती वेळा आमचा विश्वासघात करणार आहेस ग? देवाच, हे सगळं ना माझ्यासाठी पण खरंच शॉकिंग आहे. मी खरंच काहीच नाही केलं. मी काकूंच्या कलेक्शनला टच पण नाही केला. आय स्वेअर देवाश, प्लीज ट्रस्ट मी. शट अप अंजली. जर तू दागिने चोरलेच नाहीये तर मग तुझ्या बॅग मध्ये कुठून आले ते? टेल मी. देवाच, मी जेन्युइनली नाही घेतले दागिने. मला खरंच नाही माहित कुठून आले माझ्या बॅग मध्ये. आय थिंक कोणीतरी ना मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते. वा, छान. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. काकू मी खरंच सांगते, आय स्वेअर नाही घेतली हो तुमची ज्वेलरी. अंजली बस बस. आता सगळ्यांसमोर खरं उघड पडलंय. तुझ्यासाठी बेटर हेच आहे की तू लवकरात लवकर तुझी चूक ऍक्सेप्ट करशील. नाही देवा, खरं तर चूक आपलीच आहे. आपण हिला घरात ठेवून घेतलं ना. मला तेव्हाच हा निर्णय पटला नव्हता. पण सईमुळे मी काय बोलले नव्हते तेव्हा. पण आता पाणी डोक्यावरून चाललंय. अंजली, आता ह्या घरात राहायचं नाही. झालं तेवढं खूप झालं. निघून जा या घरातनं. काकू तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्यांना माफ करताना, सगळ्यांना समजून घेताना. आणि मी खरंच सांगते, नाही माहित मला कुठून ज्वेलरी आली आहे इथे. प्लीज मला माफ करा. असं नका म्हणून. प्लीज मला घरातून काढू नका. तेव्हाच तुम्ही तरी ट्रस्ट करा ना माझ्यावर. मी खरंच हे काहीच नाही केलंय. नाही माहित मला कुठून आलंय इथे. रिया अगं तू सांग ना दादाला तुझ्या, प्लीज. मला खरंच नाही ग माहिती. मी नाही घेतली रिया ज्वेलरी. मॅम, तुमचा तरी ट्रस्ट आहे ना माझ्यावर. प्लीज तुम्ही सांगा ना यांना खरंच नाही काही केलंय. प्लीज. अंजली, हे सगळे तुला घराबाहेर काढायला निघालेत. तुला चोर ठरवून मोकळे झालेत. आणि तरी तू गप्प आहेस का? अंजली, अगं मी माणसं बदलताना पाहिलीये. पण एखाद्यामध्ये इतका पॉझिटिव्ह चेंज होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाहीये माझा. पहिल्यांदाच बघते मी. तू जे काही वागतेस ना त्याचा मला रागही येतोय आणि कौतुकही करावंसं वाटतंय ग. राग यासाठी येतोय की हे सगळे तुझ्यावर वाटेल ते आरोप करतायत, पण तू एक शब्दही तोंडातून काढत नाहीयेस. आणि कौतुक यासाठी वाटतंय की मी दिलेली कमिटमेंट पाळण्यासाठी तू वाटेल ते सहन करायला तयार झालीस. असली कमिटमेंट आई? कशाबद्दल बोलतेस तू? अंजलीने माझ्या सांगण्यावरून हे दागिने लपवले होते. आणि जोवर मी सांगत नाही तोवर ती सत्य कोणालाही सांगणार नव्हती. पण घर सोडून जायची वेळ आली तरी ही मुलगी काही बोलायला तयारच नाही. एक मिनिट. तू अंजलीला हे दागिने लपवायला सांगितले होते का?
बहिणीला अद्दल घडावी म्हणून मी अंजलीला हे करायला सांगितलं. बहिणी, हे एवढे महागाचे दागिने तू बेडवर असेच टाकून निघून गेली होतीस ना? नाही, ते फोन आला ना म्हणून मी. हो की नाही? एका शब्दात उत्तर दे. हो. वा, एरवी तर म्हणत असतेस की माझ्याकडून काही चुकत नाही, मी हलगर्जीपणा करत नाही. आणि मग हे काय? दागिने बेडवर असेच टाकून निघून जाते. हा हलगर्जीपणा नाहीये तर काय आहे? तुला काहीच कसं वाटलं नाही? परंपरागत दागिने ते आपले. नाही म्हणजे नुसते दागिने गेले असते ना तर काय 100 दागिने घेऊन आलो असतो का नवीन परत? किमतीचं काही नाहीये, पण परंपरा याचा डंका तूच वाजवत असतेस, सतत म्हणत असतेस ना की परंपरा संस्कार महत्वाचे. मग तुला परंपरा जपता आली नाही आपली? घरातली सून म्हणून तुझी काही जबाबदारी आहे की नाही? आणि तुला त्याच जबाबदारीची जाणीव करून द्यायला मी अंजलीला दागिने लपवायला सांगितले, जेणेकरून तुझ्या डोक्यात प्रकाश पडेल आणि ही केलेली चूक तू पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून मी हे सगळं केलं. आय एम सॉरी अंजली. या सगळ्या ह्याच्यात तुला खूप त्रास झाला असेल. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मॅम प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. तुम्ही सगळ्यांनीच आतापर्यंत खूप केलंय माझ्यासाठी. मी तुमच्यासाठी इतकं तर सहन करूच शकते ना मॅम. आणि देवांश, आय एम रिअली सॉरी. मी भैरवी मॅमला दिलेल्या वचनामुळे तुम्हाला खरं काय ते नाही सांगू शकले. आणि त्यामुळे इतकं सगळं मोठं कन्फ्युजन झालं. पण हे कसं पॉसिबल आहे? काय पॉसिबल नाहीये रिया? काय पॉसिबल नाहीये? तुझ्या आईचा वेंधळेपणा की तो समोर आणण्यासाठी मी दाखवलेला स्मार्टनेस? यापैकी नक्की काय पॉसिबल नाहीये? वहिनी, तू इतकी वर्ष या घरात राहतेस पण तुझा स्वभाव हा अजूनही बदललेला नाही. सो सॅड.